हं. तर आपला कालच्या गाथेचं म्हणजे गाथा क्रमांक 217, धम्मपदातली गाथा क्रमांक 217 आणि प्रियवग्गातली 9वी गाथा याची आपण काल पठण केलं होतं, परंतु आपला विषय थोडासा विस्मृती हा आपला विषय राहिला काल. काल आपला विस्मृती हा विषय झाला, म्हणजे सतीच्या विरुद्ध विस्मृती. सती म्हणजे स्मृती, पण स्मृती म्हणजे स्मरण नव्हे. स्मृती म्हणजे भान आहे. स्मृती राहणं म्हणजे भान असणे, आणि विस्मृती विसरणं म्हणजे भान जाणं. म्हणजे कॉन्शियस अनकॉन्शियस आपण ज्याला म्हणतो, भानावर येणं आणि भान जाणं. याचं आपल्याला, आणि हे आपल्याला जाणवत नाही व्यक्तिगत पातळीवर आपलं किती भान गेलेलं असतं आणि किती आहे. कारण आपलं मन, आपलं चित्त हे फार गुंतागुंतीचं आहे, आणि त्याच्यामध्ये शेकडो, हजारो, लाखो विषय असतात, ज्याला आपण संस्कार म्हणतो. आणि संस्कार हे जरा खोलात विचार केला तर जन्मोजन्मींचे असतात. अनेक संस्कार म्हणजे त्याला शब्दात मांडू शकत नाही, इतकी संख्या असेल त्यांची. आपल्या मनात चाललेले विचार संस्कारामुळेच, आपल्या चित्तात असलेल्या भावना संस्कारामुळेच, आपल्या जन्मोजन्मचे म्हटले हा की लगेच मग तो पुनर्जन्म आणि त्याच्या त्या कला त्या सगळ्या येतात एकदम. आता तो लक्षात ठेवलेला आहे. लोकांनी हा वेगळ्या अर्थाने धरलेला आहे. जन्मोजन्मी म्हटल्यानंतर माझा मागचा जन्म मागचा असं जन्म. नसायला हवं. हा, मागचा जन्म हा पुनर्भव, पुनर्जन्म, पुनर्भव बुद्धांनी नाकारलं नाही. कारण पुनर्भव, भव हा भाग आहे. ते भव म्हणजे बनणे, आणि कोणती गोष्ट बनते याच्या पाठीमागे काहीतरी बॅकग्राऊंड आहे. कोणती गोष्ट जी बनते ती एकाएकी बनत नाही, कार्यकारण भावातून बनते. त्याच्यामुळं हा जन्म म्हणजे आत्ताच आपलं जे जगणं आहे ते, आत्ताच आपलं जे जगणं आहे ते म्हणजे आत्ताचं जे आपलं अस्तित्व आहे ते, हे नामरूप बॉडी माइंड हे जे अस्तित्व आहे ते, याचा जन्म जो आपल्याला आठवत नाही, म्हणजे आपण कधी अस्तित्वात आलो हे आपल्याला माहिती नाही. त्याची जाणीव नाही, आपल्याला जाणीव होत नाही, त्याचं भान नाही. कारण ते आपण अविद्येत असताना, आपण अनकॉन्शियस असतानाच आपण हे अस्तित्वात आलो. म्हणजे प्रत्यक्ष जन्म म्हणजे आईच्या उदरातून बाहेर येणं, या जगामध्ये येणं. त्याला ते आता अवतार म्हणतात, ते पण अवतरणे असा एक शब्द आहे. अवतरणे म्हणजे अस्तित्वात येणं. अस्तित्वात येणं, आणि अस्तित्वात येणं म्हणजे हे भौतिक अस्तित्व, म्हणजे जे दिसतं. भौतिक म्हणजे पार्थिव, त्याला जे दिसतं, जाणवतं आहे ना, हे आपल्याला हे जीवन जाणवतं, किंवा याचा प्रत्यक्ष जन्म म्हणजे उदरातून बाहेर आलेला जन्म. आणि उदरातलं पण अस्तित्व आहे. खरं म्हणजे जन्म तिथे आहे जिथे आपली सुरुवात झाली. आता हे काय झालं नेमकं हे आपल्याला माहिती नाही. आपल्याला उदरातून बाहेर आला जो जन्म आहे आपला स्वतःचा, तो पण आपल्याला आठवायचं काही कारण नाही. कारण ती 100% अजागृत अवस्था आहे. 100% भान नसलेली अवस्था आहे. नंतर जन्माला आल्यानंतर आपले इंद्रिय आणि बाह्य जग
याचा जेव्हा कॉन्टॅक्ट, याचा जेव्हा स्पर्श म्हटलेला आहे, स्पर्श, स्पर्श म्हणजे अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन आणि स्पर्श. तर हा जो स्पर्श आहे ना, हे फस्स म्हणजे ऍक्च्युअली इंद्रियांचा बाह्य जगाशी आलेला कॉन्टॅक्ट आहे, संपर्क आहे. जेव्हा आपला जन्म होतो, तर कोणतंही बाळ जन्माला येतं, जेव्हा प्रत्यक्ष आपण उदरातून बाहेर येतो, तेव्हा आपले डोळे बंद, कान बंद, सगळं बंद आहे, बंद असतं. आणि मग हळूहळू बाह्य जगाशी आपला हळूहळू संपर्क डेव्हलप होतो. म्हणजे हळूहळू डोळे उघडतात, त्याचे कान पण हळूहळू सक्रिय होत असतील आतमध्ये. उदरात काय ऐकायला नाही, पाहायला नाही, गंध, चव असू शकते पण आपल्याला ते सांगता येत नाही. आणि उदरात डोळे पण असू शकतात पण दिसत नाही, स्पष्ट दिसत नसेल, कारण प्रकाश नाही. ऐकायला ऐकू येऊ शकतं, असेलही पण, कारण इंद्रिय तेव्हा पण आहेत, पण ते सक्रिय नाहीत. जसे आत्ता आहेत तसे तेव्हा नाहीत, नव्हते, नसतील. म्हणजे आपण असतील नसतील असं का म्हणतो, कारण आपला तो अनुभव नाही, आपल्याला ते आठवत नाही. अविद्या, अज्ञान, सती नसलेली अवस्था, भान नसलेली अवस्था. मग नंतर हळूहळू आपले जन्मानंतर, बाहेर आल्यानंतर आपले अं, डोळे आपण हे करतो. म्हणजे आपण लहान बाळ जरी जन्मलेलं पाहिलं तर ते डोळे, त्याला काय म्हणतो आपण, नजर धरीत नाही ते, है ना. आपण आपल्या भाषेत काय म्हणतो, आपण अजून ते नजर धरत नाही. तर पण ते काहीतरी डोळे फिरवतं ते, म्हणजे त्याचे आता काम सुरू झालंय. तसं कानाचं एकदम काही आवाज आला तर ते दचकतं, म्हणजे ते सुरू झालं त्याचं काम हळूहळू. तसं गंध, चव, स्पर्श, आणि मग तिथून पुढं मेंदूचं काम सुरू झालं. जसजसे विषय वाढतात, म्हणजे आता संस्कार, ही संस्कार प्रक्रिया आहे बरं का, ज्याला आपण संस्कार म्हणतो ना, ती ही संस्कार प्रक्रिया आहे की इंद्रियाच्या माध्यमातून मनावर होणारा परिणाम, म्हणजे दिसणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, त्याच्यानुसार मेंदूचं सक्रिय होणं आणि विचार जन्माला येणं. म्हणजे कॉन्शियसनेस जे आहे ना, चित्त आणि त्याच्यानुसार विचार, हे अं, तर बीजरूपातलाच गुणधर्म आहे तो, परंतु तो सक्रिय होतो, सक्रिय होतो ते. आपला मेंदू काम करायला सुरुवात करतो. चित्तामध्ये आपण जे काही संस्कारानं घेऊन आलो, आपण आपण म्हणजे व्यक्तिगत नाही, ते जे काही संस्कार घडले चित्त म्हणून, पण म्हणजे इमोशन, दचकतो म्हणजे आधीच काहीतरी आहे दचकण्यासारखं. आवाज, अपरिचित आवाज कानावर पडला, दचकत बाळ. किंवा डोळ्याचं पण त्याला सहन होत नाही म्हणून ते लुकलुक करतं. सगळंच जे आहे ते, परंतु त्याची ती क्षमता आहे, त्याचा तो गुणधर्म आहे दचकणं. दचकणं ही भावना आहे, घाबरणं, दुःख घेऊन येतं म्हणून ते रडतं, किंचाळतं. तर हा गुणधर्म आहे. आता हे कुठून आलं? इथं जे भव बनतं याच्यामध्ये पुनर्भव आहेत. ते पुन्हा आधी काहीतरी आहे म्हणून आत्ता काहीतरी आहे. तर आता पुनर्जन्माचा जो गोंधळ आहे तो आत्म्यामुळं आहे खरं म्हणजे.
आत्म्याचं अस्तित्व आणि आत्मा म्हणजे परमात्म्याचा अंश. तर बुद्धाने ती गोष्ट नाही मान्य केली. आत्मा आणि परमात्मा ही गोष्ट मान्य नाही केली. जे घडतंय ते इथंच. आणि ज्याला आत्मा म्हटलेला आहे, तर ज्यांनी आत्मा मानलेला आहे, तो कुणीतरी निर्माण करतं असं ते म्हटलं जात आहे. म्हणजे ते अं, आपण आत्मा आहोत असे पण काही शिकवणी आहेत. मी आत्मा आहे. तर आपल्या अज्ञानामुळं, अविद्येमुळं, म्हणजे लोकांच्या, अनेकांच्या अज्ञानामुळं, कारण हे अस्तित्व समजत नाही. आपण काय आहोत हे, याची सती भान नसल्यामुळं आपल्याला सगळं जणू काय आपलं जीवन अंधारातच आहे. म्हणून ते अनकॉन्शियस, अजागृत म्हणतात. अंधारात आहे ते. अंधार कोठडीत आहे. आणि ते माहीत नसल्यामुळं असं काही कानावर पडलं ना, की हा आपण आत्मा आहोत आणि कुणीतरी आहे तो निर्माण करतो, तर आपल्या अज्ञानानं त्या गोष्टी ते माइंड ग्रहण करते, धारण करते. कारण त्याला नाही तर ते अर्थ काढायचं काम त्याच्याकडे लगेच नाही होत. सत्य असत्य पडताळून पाहण्याचं काम लगेच माइंड करत नाही. ते जोपर्यंत ते भानावर येत नाही, सतीमध्ये येत नाही, तोपर्यंत ते योग्य अयोग्य, सम्यक, खरं खोटं हे हे पाहण्याची ताकद पण, शक्ती पण नसते त्याच्यामध्ये. फक्त स्वीकारणं म्हणजे संस्कारित होणं. काही आलं का ते लगेच संस्कारित होतं. संस्कार झाले का त्याचं रिपिटेशन होतं. ते वाढतात. त्याचे त्याची मग अ, अ, अभिव्यक्ती. अभिव्यक्ती म्हणजे व्यक्तरूप. म्हणून आपण बोलतो. बोलतो म्हणजे संस्कार, काहीतरी संस्कार चित्तावर, मनावर, शरीरावर आहे. ते सक्रिय होतात आणि त्याचं रूपांतर बोलण्यात होतं. शब्द संज्ञा तयार होतात. आता ते काय होतं माहिती नाही. बघा इतकं म्हणजे इतकी गुंतागुंत आहे. आपला कालचा जो विस्मृतीचा मुद्दा आहे ना, तो तो याच्याशी संबंधित आहे. इतकी गुंतागुंत आहे आणि इतक्या घडामोडी आहेत आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये, की कशा कशाचं भान ठेवायचं हा फार मोठा प्रश्न असतो. जरी सतीला सुरुवात केली तरी श्वासाच्या निमित्तानं आपण कायेत उतरतो आणि जाणीवेपर्यंत पोहोचतो आणि जाणीवेतून मनोधर्मांपर्यंत. आणि आता हे सगळं जे आपण बोलतोय हे सगळं आपल्याला जणू काही परत तपासून पाहायचंय. परत आपल्याला त्याचं जागृतीपूर्वक निरीक्षण करायचंय. काय आहोत आपण? आपण काय आहोत? कोण आहोत हा प्रश्न नाही. काय आहोत? कोण आहोत म्हटलं आयडेंटिटी आली. मी कोण म्हटलं का मग मी मग माझं नाव, गाव, अमकं धमकं तमकं सगळं जे आपला परिचय जो असतो ना आपला, बायोडाटा, तर आपला जो परिचय मग तो आपण सांगायला सुरुवात करतो मी म्हटल्यावर. पण काय आहोत? काय आहोत ज्याच्यातून मी तयार झाला? तर हे काय म्हणजे संस्कार. आणि संस्कार म्हणजे काय? परत परत त्याची फोड केली. संस्कार म्हणजे काय? तर आपण हे जे बोलतोय ह्या घडामोडी, पण या घडामोडी म्हणजे काय माहित नाही. अविद्या. म्हणून अविद्यापच्चया संखारा. अज्ञानातून, अविद्येतून संस्कार येतात. आपल्या चर्चेला सुरुवात बाबूजींच्या बोलण्यामुळं अशी झाली, की पुनर्जन्म मग आहे का? तर पुनर्भव, पुन्हा बनणे, ही निसर्ग प्रक्रिया आहे. कारण कोणतीच गोष्ट शून्यातून सुरुवात होत नाही. काहीतरी आहे म्हणून काहीतरी बनतंय.
काहीतरी आहे म्हणून काहीतरी बनतंय. काहीच नाही न काहीतरी बनतं. अचानक कुठून तरी पडलाय आणि त्यानं निर्माण केलं. म्हणजे तिकडून असं असं हे जे आहे, हे स्वतःविषयीचं अज्ञान आहे आणि त्याच्यामुळे जगाविषयीचं अज्ञान आहे. आणि स्वतःचं भान नसल्यामुळे, सती नसल्यामुळं हे सगळं काय? हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर नाही सापडत. उतरल्याशिवाय, जागृत झाल्याशिवाय तेही थोडं 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 कळत जातं. एकदम नाही कळत सगळं. म्हणजे कायेत उतरणं, आता काया हीच फार मोठी गोष्ट आहे. टॉप टू बॉटम, डोक्यापासून पायापर्यंत, हातांच्या तळव्यापर्यंत हे जे भौतिक अस्तित्व आहे, पार्थिव देह, पृथ्वीपासून तयार झालेला म्हणून पार्थिव, हा जो देह आहे, देहभान म्हणजे सती. या देहाचं भान, आणि हा देह जिवंत आहे, हीच फार मोठी गोष्ट आहे. आता देहात काय आहे, म्हणजे काय सापडतं? तर जिवंतपणा, जाणीवा, काहीतरी जाणवतं. काहीतरी सुखद असतं, काहीतरी दुःखद असतं, आणि बरंचसं अजागृत असल्यामुळं न्यूट्रल असतं. ते जाणवतच नाही, पण काहीतरी आहे ते, जे जाणवत नाही, जे अंधारात आहे, जे अविद्येत आहे, ते भानावर नसल्यामुळे जाणवत नाही, सती नसल्यामुळे जाणवत नाही. परंतु त्याच्यात काहीतरी आहे म्हणून परिणाम जाणवतो. म्हणून आता भीती, काहीतरी आधीच आहे म्हणून भय आहे. भयाचे संस्कार, घाबरण्याचे संस्कार आहेत, किंवा स्वप्न. किंवा आपण एकदम लहान मुलं असलं आणि लहान मुलं जेव्हा बोलायला लागतं ना, तर घरातले किंवा जवळचे म्हणजे आश्चर्यचकित होतात. अरे हे कसं काय बोलला हा? आणि अ, फारच हुशार बाळ आहे ते, म्हणजे फार अचानक काहीतरी बोलतं आणि आपल्याला धक्का बसतो. तर याला कुणी शिकवलं? आम्ही तर काही शिकवलं नाही. मग कसं काय बोलला हा? फार म्हणजे काही मुलं फार मोठ्या माणसा म्हणजे शहाण्यासारखे बोलतात आणि त्याचं आश्चर्य वाटतं. काही कसं काय बोललं? आजकाल हे पण पाहतो आपण बघा, टीव्हीवर काही मुलं जी आहेत ना, लहान मुलं अगदी 5 वर्षाची, 6 वर्षाची, 7 वर्षाची मुलं उत्तम तबला वाजवतात. ते रिदम कळतो त्याला. एक 5-6 वर्षाची, 6 वर्षाची, 7 वर्षाची एक मुलगी आहे. ती म्हणजे ती आईबरोबर शास्त्रीय गायन ते हे म्हणते ते थोडं थोडं असं, आणि तिला तो रिदम कळतो, तिला तो ठेका कळतो. ते ते कसं काय अचानक, कसं काय त्याला कधी कुणी शिकवलं? कसं काय आलं त्याच्यात? आजकाल आपण लिटिल चॅम्प म्हणून काही कार्यक्रम असतात, एकदम लहान लहान मुलं आश्चर्यकारक गाणं म्हणतात. आश्चर्यकारक त्यांना तो तालाचा हे असतो. डान्स करतात काही मुलं. नुसतं पाहून डान्स करतात. जे अ, जो काय म्हणतात, जे डान्सचे जे त्याला भाव म्हणतात, त्याला भाव. ते भाव शिकण्यासाठी, किंवा ते शरीराची हालचाल विशिष्ट, हाताची किंवा पायाची किंवा चेहऱ्यांची हालचाल करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतं. तर काही मुलं ती लहानपणी ते करतात, कॉपी करतात ते. म्हणजे सहज जमतं त्यांना. तर हे काय आहे? काहीतरी पूर्वसंस्कार आहे. तर पुनर्भव आपण
जास्त डोक्याला ताण देऊन तो प्रश्न लक्षात येत नाही, ते सुटत नाही तो प्रश्न. म्हणजे मी फार विचार करेल आणि मग पुनर्भव किंवा पुनर्जन्म लक्षात येईल असं नाही. ते तो विचारांचा विषयच नाही आहे. तो तो जाणीवांचा विषय आहे. तो जागृतीचा विषय आहे. आणि ही जागृतीची प्रक्रिया, सतीची प्रक्रिया फार हळूहळू डेव्हलप होते, विकास पावते. म्हणजे जागृतीचा अभ्यास करता करता संपूर्ण जागृतीची अवस्था येत असणार आहे, जे बुद्धांना आली. पण तोपर्यंत थोडं थोडंच आठवतं, थोडं थोडंच कळतं. म्हणजे थोडी थोडी सती असते, बाकीची सगळी विस्मृती असते. आणि त्या विस्मृतीतल्याच गोष्टी जास्त असतात, म्हणून आपण व्यावहारिक जीवनामध्ये विसरतो. आणि त्याला प्रमाद म्हटलेला आहे, मिस्टेक्स. प्रमादाच्या विरुद्ध अप्रमाद आहे. आणि अप्रमाद म्हणजे जागृती आहे. जागृतीमुळेच भान येतं. सतीमुळे, सती हा पाली शब्द आहे, तो मूळ शब्द आहे म्हणून आपण तो पुन्हा पुन्हा घेतो. कारण आपल्याला हे पाली शब्द का वापरायचे, तर त्याचा संबंध थेट बुद्धांच्या शिकवणीशी आहे. म्हणून पालीचा विषय हा आपल्याला जिवंतच ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर आपण जागृती म्हणू शकतो, भानही म्हणू शकतो, अवेअरनेस, अवेकनिंग. तर ही जागृती सती जी आहे ना, फार हळूहळू खोलात जाते. सती पठाण जे आहे ना, प्रस्थान पुढं जाणं, हे खूप खूप हळूहळू चालतं ते, कारण गुंतागुंत आहे. एक तर नैसर्गिक श्वास लवकर सापडत नाही. जे ही काया अचानक ही काया नैसर्गिकपणे घेते, सोडते. तो नैसर्गिक श्वास, त्याला मी अनापान म्हणतो. अनात्म म्हणजे आपण ते करत नाही, नॉट सेल्फ. आत्म म्हणजे आत्मा नव्हे. आत्म म्हणजे सेल्फ, म्हणजे मी. म्हणजे मला वाटतं मी घेतो आणि मी सोडतो. वाटतं ते ते फक्त वाटणं आहे, ते असणं नाही. तो भास आहे, तो आभास आहे. का मी घेतो, मी सोडतो, मी आनापान करतो. पण तसं नाही. उदरातून बाहेर आलं तर नैसर्गिकपणे ते सुरू होतं. ते व्हावंच लागतं. आनापान सुरू व्हावंच लागतं, तरच जिवंत अस्तित्व टिकून राहतं. श्वास सुरू नाही झाला तर मग जीवन संपलं. म्हणून आधी त्या बाळाला फटका बिटका देऊन, उलट करून, जर श्वासोश्वास तो तर करत नसेल तर त्याला पायाला धरून असं उलट करावं लागतं. त्याला थापट्या मारतात कधी. एक नर्स जी आहे, नर्स अशी दाखवली याच्यामध्ये, युट्यूबवरच पाहिलं की ती श्वास घेत नाही, ते बाळ श्वासोश्वास करत नाही म्हणून ती त्याला तोंडानं त्याच्यात ते हे फुंकते, हवा फुंकते. आणि ते बाळ, त्याचा श्वास मोकळा होतो. आणि काहीतरी असं अडकलेलं असेल, काय असेल ते सगळं, ते थोडंसं मोकळं होतं. आणि एकदा ते सुरू झालं का मग काया आनापान सुरू झाला. ते आपण जेव्हा आनापान सतीचा सराव करतो आणि आपण असं म्हणतो, अजून आपण खरं म्हणजे एवढ्या बारकाईनं आपण त्याच्यात शिरलो नाही, लेव्हल 1 मध्ये.
सतीच्या लेव्हल 1 मध्ये आपण एवढं बारकाईने शिरलो नाही. त्यामुळं हा जो नैसर्गिक अनापान आहे किंवा अनात्म अनापान आहे, याच्यात आपण अजून उतरलो नाही खऱ्या अर्थानं. म्हणजे मला असं वाटतं अजून आपली प्रॅक्टिस सुरू झालेली नाही. आपण सगळं आजूबाजूलाच फिरतोय आपण. म्हणून प्रत्यक्ष आपली सत्र झाली पाहिजेत असं मी जे परत परत म्हणतो, ते त्याच्याशिवाय शक्यच नाही. इथल्या इथं आपण म्हणजे बोलू शकतो त्याच्याविषयी, परंतु आपण असं जमेपर्यंत फार काळ थांबून राहिलो आणि काहीच बोललो नाही, तर मग तुम्ही पण कंटाळणार आणि आपण ऑनलाईन आहोत, समोरासमोर नाही. आणि समोरासमोर नाही त्याच्यामुळं फक्त शांत पण बसू शकत नाही. खूप मोठा गॅप पण शक्य नसतो. आणि हा अनुभव यायला गॅप पाहिजे मध्ये. प्रॅक्टिकलमध्ये गॅप पाहिजे. म्हणजे नैसर्गिक आन, नैसर्गिक अपान, अनात्म आन, अनात्म अपान हा अनुभवण्यासाठी मध्ये गॅप पाहिजे. गॅप कशासाठी पाहिजे? की प्रत्येकाला आपला श्वास, नैसर्गिक श्वास प्रत्येकाला स्वतंत्रपणे जाणवला पाहिजे. आणि हा खरा वर्कशॉप आहे. ऑनलाईन वर्कशॉप हा 100% चालू शकत नाही. त्याला आपण म्हणतोय ऑनलाईन वर्कशॉप, जागृतीची कार्यशाळा. परंतु जागृतीची कार्यशाळा ते प्रत्यक्ष कार्य करावं लागेल तर ती कार्यशाळा. आणि कार्य म्हणजे प्रॅक्टिस आहे, साधना आहे. आणि ती आपण फेस टू फेस, समोरासमोरच करू शकतो. तर आपण मुद्दा असा होता की हे आनापान सापडणं, नैसर्गिक आनापान सापडणं हीच अवघड गोष्ट आहे. कारण माइंड इतकं इतकं व्यस्त आहे, चित्त इतकं व्यस्त आहे, आपलं अस्तित्व इतकं व्यस्त आहे. कारण हजारो लाखो संस्कार, सगळ्या पेशींमध्ये संस्कारच आहेत. त्याच्यात ते इतकं व्यस्त असतं आपलं मन, चित्त, का ते नैसर्गिक आनापानमध्ये येत नाही लगेच. सोपं आहे ते. नैसर्गिक आनापान म्हणजे काही नाही, एकदम सोपं आहे. जसं मी माझा अनुभव त्या ग्रुपवर टाकलाय बघा आपल्या, तो अनुभव टाकलाय आणि त्याच्यावर चर्चा पण घडवून आणल्या आपल्या याच्यामध्ये, AI वर. आता ते एक AI नवीन तंत्रज्ञान निघालंय. त्याच्यामध्ये तो लेख मी टाकला आणि त्याला सांगितलं याच्यात काय आहे ते सांगा. तर तो सार सांगतो. 2-3 प्रकारे त्याने सार सांगितलेला आहे. तो आपल्या ग्रुपवर टाकलेला आहे. मूळ लेख जो आहे तो थोडासा गुंतागुंतीचा आहे. कारण अस्तित्वच गुंतागुंतीचं आहे. आणि तो लेख जो आहे तो माझ्या 2000 सालातल्या कोल्हापूरच्या विचारेमाळा विचारेमाळा कुठं आहे तो याच्यात, कोल्हापूरमध्ये. ते एरियाचं नाव माझ्या लक्षात नाही. विचारेमाळ. आणि तिथे मी राहत होतो. तिथं मला हा नैसर्गिक श्वास पहिल्यांदा स्पष्टपणे जाणवला 2000 मध्ये. तेव्हा TBMGचं मी अं, काम करत होतो, त्रैलोक्य बौद्ध महासंघाचं. आणि मला म्हणे तिकडचं काम पहा, कोल्हापूरचं. म्हणून मी तिकडे गेलो होतो. तर तिथं मला थोडा एकांतवास मिळाला. स्वतंत्र फ्लॅट होता, तिथंच मी राहायचो. आणि तिथं मला हा नैसर्गिक श्वास एक दिवस अचानक, मी त्याला असं म्हणतो, तो आला. तर तो आला म्हणजे जागृती, जागृती उतरली. जागृती श्वासाच्या निमित्तानं ती जणू काही उतरली. आणि तो आला असं मी म्हणतोय त्याला. तो आला. पण मी जो आहे तो मी
त्याला जागा देत नाही. कारण आपला जो मी आहे, आपले जे बाकीचे संस्कार आहेत, हे आपण मुद्दाम नाही करत. ते असंच आहे, ते जीवन हे असंच आहे. तर ह्या अनेक गोष्टींमध्ये तर एक नुसता नैसर्गिक श्वास, ते पाहायला तेवढा काय म्हणतात, मनही त्याच्यात रमत नाही. आणि थोडंसं रमलं तर लगेच विस्कळीत होतं, लगेच विसरतं ते. विस्मृती हा आपला कालचा विषय. विसरतात. हे अनेक संस्कारामुळे ते विसरतंय ते सगळं. आता हे सगळं आपलं जीवनच आपण विसरलेलो आहोत. म्हणून आपण कशातून इथं आलो हे विसरलेलो आहोत. म्हणून पुनर्भव पुनर्जन्म, मागचा कार्यकारण भाव हा आपल्याला आठवत नाही. अविद्या आठवत नाही. संस्कार आठवत नाही. विज्ञान, कॉन्शियसनेस, आपला जिवंतपणा कुठून आला आपल्याला माहिती नाही. नामरूप हे बॉडी माइंड कसं तयार झालं, आपण उदरातून बाहेर आलो आणि ही नामरूप घेऊन आलो. ते कसं, ते नामरूप म्हणजे बॉडी माइंड, शरीर मन कसं सक्रिय झालं, कधी इंद्रिय उघडले, म्हणजे नामरूपातून षडायतन, 6 इंद्रिय कधी उघडले, त्याचा कधी बाहेर स्पर्श झाला, कधी जाणीवा वाढत चालल्या वेदना, आणि मग कधी त्याचं रूपांतर पाहिजे नकोच्या आवडीनिवडीचे याच्यात झालं. त्याच्यात कधी त्या आवडीच्या, प्रियच्या, लोभाच्या तृष्णा सक्रिय झाल्या. अविद्या अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, कधी त्या तृष्णा सक्रिय झाल्या आणि कधी गोळा करायला सुरुवात केली. उपादान, आदान, आदान म्हणजे आत घेणे. आत, आदान करणे. आदान प्रदान म्हणतो ना आपण, देणं घेणं. तसं आदान म्हणजे आत घेणं. कधी आत घ्यायला सुरुवात केली माहित नाही. कसं वाढत गेलं माहित नाही. सगळं अविद्येत चाललंय, अज्ञानात चाललंय, भान नसलेल्या अवस्थेत चाललंय, सती नसलेल्या अवस्थेत चाललंय. आणि उपादान करता 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 हे वाढत्या वयाबरोबर आपलं शरीर पण वाढते. भव बनणे, उपादान भव बनणे. बनणे ते उपादानमुळेच भव आहे. कारण ते घेत राहिलो, वाढलं. म्हणजे आता आपण खातो पितो, हे कुठं जातं? हे खाल्लं पिल्लेलं कुठे जातं? सगळंच उपयोगात येत नाही. त्याचा संचय जास्त होतो आणि परत ते नवीन, परत आणखीन पाहिजे. नवीन नवीन जन्म, नवीन नवीन परत परत उपादान वाढतं, नवीन नवीन भव येतं. म्हणजे जन्म, नवीन नवीन अस्तित्व तयार होतं. म्हणून वाढतं वय म्हणजे काय? वाढत्या पेशी, वाढते मसल, वाढती हाडं, वाढतं सगळं. वाढत वाढत आपण वाढतो. वजन वाढतं, उंची वाढत जाते, स्थूलपणा वाढत जातो आपला, जाडी वाढत जाते. वाढ, वाढ म्हणजे भव आणि नवीन नवीन जन्म, नवीन नवीन अस्तित्व. वा वाढीमध्ये काहीतरी वाढलंय ना, नवीन जन्माला आलं. नवीन पेशी जन्माला येतात, नवीन मांसपेशी जन्माला येतात, हाडं वाढतात. एवढं एवढंच बाळ असतंय ते. ते एवढं मोठं होतं. ते गंमतच आहे ना. म्हणजे आपल्याला, आपण कधी एवढं बारकाईनं कुठं पाहतो आपण आपलं स्वतःकडे? असं कसं काय झालं हे? काय चाललंय? काय 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 चाललंय?
आणि तो कोण कसा काय आला त्याच्यात? मी. तो पण मी एका जागी नाही थांबत. तो एक मी असा, मी तसा, मी असा होतो, मी आता असा आहे ना असा होईल. तर याच्यातून काळ निर्माण झाले. असं होतं. ते होतं ते आता नाही. ते आत्ता आठवतंय ते. म्हणून ते होतं म्हणतो. होतं हा पण वर्तमानच आहे. आणि होईल हा पण वर्तमानच आहे. कारण आत्ताच म्हणतोय तो. उपादान होतं, भव होतं, वाढत जातं. आणि मग असाही प्रत्येक क्षणी नवीन नवीन जन्म होतो. आणि उदरातून बाहेर आलो तो पण प्रत्यक्षात त्यालाच आपण जन्म म्हणतो. पण तेवढाच जन्म नाही. प्रत्येक क्षणी नवीन नवीन जन्म आहे. आणि त्या सगळ्या घडामोडी याच्यामध्ये आपल्या अस्तित्वामध्ये ज्या चाललेल्या असतात त्याला मर्यादा आहेत. त्याला मर्यादा आहेत. त्याच्या क्षमतांना मर्यादा आहे. वयानुसार, वाढत्या वयानुसार वृद्धत्वाकडे झुकल्यावर त्या मर्यादा आपल्याला स्पष्ट दिसतात. की त्या मर्यादा, त्याचं लिमिट संपलं ते. नवीन पेशी तयार होत नाहीत. नवीन वाढ होत नाही. नवीन काही स्वीकारायला पण माइंड तयार होत नाही. आहे तेच विसरायला लागतं. विसरायला होतं. नवीन 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 काय ते घ्यायला मागत नाही. कारण ती क्षमता संपली, लिमिट त्याचं संपलं. नवीन शिकण्याची इच्छा होत नाही उतार वयात झाल्यावर. नवीन काय नाही, जे जुनं आहे तेच सक्रिय राहतं. आणि त्याला मर्यादा येतात. आणि तृष्णा तर काम करतातच. त्या काही शांत बसत नाहीत. आणि मग त्रास वाढतो, यातना वाढतात, दुःख वाढत राहतं. आधी जन्मापासून सुरू झालेलं ते वाढतं. आणि मग आधीच जर जीवन समजून घेण्याचा प्रयत्न केलेला नसेल तर म्हातारपण तापदायक होतं. बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले, वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर. तर तो देवाला म्हणतो. खरं म्हणजे देवाला म्हणायचं काय कारण आहे? इथंच बघ, इथंच पहा ना आता काय चाललंय ते. त्याला माणसानेच निर्माण केलं. देव हा शब्द माणसानेच निर्माण केला. देवदेव माणूसच करतो. आणि आत्मा माणसानंच निर्माण केला. आत्मा आणि परमात्मा. पण वास्तव असं आहे, ते सत्य आहे. पण ते सत्य थेट पाहण्याऐवजी ते दुसरीकडं चिटकवलं जातं. बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले. कारण तारुण्यात उधळमाधळच केली. चंचलता. तारुण्यामध्ये काय म्हणतात, उचापती केल्या, कुटाणी केले, नसत्या उठाठेवी केल्या. काही कामाच्या होत्या, बऱ्याचशा नसत्या उठाठेवी केल्या. वाटेल तिकडे पळत राहिलो. अनेक जाती संसारंग संधा विसंग आणि पिसंग गहकारक काय तो, तुला पाहता पळतच राहिलो म्हणे मी. हं. तर तरुणपणात पळतच राहिलो. आणि आता पळता येत नाही. तर काय करणार? शरीर जरी पळत नसलं तरी मन नाही. मन तरुणच आहे ना. ते त्याच्यातले संस्कार, चित्तातले संस्कार ते काही गप्प बसू देत नाहीत.
काही माणसं मृत्यू जवळ आलाय, म्हातारी माणसं मृत्यू जवळ आलाय, परंतु तरुणपणातलं खाणं त्यांना पाहिजे असतं. चांगल्या अवस्थेतलं खाणं ते पचत नाही आता. हाल होत आहेत. पण तेच द्या मला, जुनं खाणं द्या. ते म्हातारपणात ते मागतात आणि त्याचा आणखीन त्रास होतो, कारण आता ते पचणारही नाही आणि ते तुम्हाला तुमची शक्ती वाढवणार आहे नाही. कारण आहे ती त्याची मर्यादा संपली. लिमिट संपलं, वय झालं म्हणतो आपण. पण जर जागृतीचा अभ्यास वेळेवर सुरू झाला, लवकर, तर मग त्याचा फायदा आपल्याला अं, खरं म्हणजे नंतरच होतो. जेव्हा जास्त त्रास होतो ना, तेव्हा याचा जास्त फायदा होतो. तोपर्यंत कळतही नाही याचा काय फायदा आहे तो. पण काही झालं तरी वृद्धत्व आणि शेवटी मरण, हे ज्याचा जन्म आहे, जो जन्म माहिती नाही, त्याचं हे मरण, हे दुसरं टोक, हे म्हणजे आपण नाही. म्हणून सभ्य धम्मा अनत्ता म्हटलेलं आहे. हे धम्म आहेत, हे गुणधर्म आहेत अस्तित्वाचे, जीवनाचे. आणि मग जेव्हा आपण जागृतीचा अभ्यास करतो आणि हे कळतं का हे आपण नाही, हा कार्यकारण भाव आहे, हे संस्कारित अस्तित्व आहे. तो शब्द फार वेगळा आहे, सभ्ये संखारा अनिच्छाती. सगळं हे संस्कारित अस्तित्व, जीवन जे आहे ना, हे गतिशील आहे, स्थितिशील नाही, एका जागी नाही, एक नाही. ते धावतं आहे, ते प्रवाहित आहे, अनित्य आहे. नित्य म्हणजे स्थिर, अनित्य म्हणजे गतिशील, परिवर्तनशील. परिवर्तनामध्ये वाढ पण आहे, परिवर्तनामध्ये उतार पण आहे. संस्कारांचा तो गुणधर्म आहे. सभ्य संखारा पुन्हा जीव, जीवन, यातले संस्कार. कारण संस्कारित अस्तित्व सगळंच आहे, परंतु जीवाचं संस्कारित अस्तित्व हे दुःखमय आहे, हे दुःखच आहे. आणि म्हणून तोच प्रॉब्लेम सोडवण्याचं खरं म्हणजे धम्माचं काम आहे. धम्म का शिकायचा, तर तोच प्रॉब्लेम सोडवायचा आहे. दुसरं काही कारण नाही धम्म शिकण्याचं. आणि दुसरा काही उपयोग धम्माचा करून घेत असतील काही लोक, त्यामुळे त्यांना धम्म समजला नाही, बुद्ध समजले नाही, आणि मग बाबासाहेब पण समजले नाही. खरं म्हणजे आता हे मला तर ते उलटं दिसायला लागलं, सगळं उलटं वाटायला लागलं. आपल्याला बाबासाहेब तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत आपण बुद्धाला समजून घेत नाही. आणि आपण बुद्धाला तोपर्यंत समजून घेऊ शकत नाही जोपर्यंत आपण स्वतःला समजून घेऊ शकत नाही. म्हणजे आपण चर्चा केली ती, हा त्रिकोण साधला पाहिजे. हा त्रिकोण साधला पाहिजे आपल्याला. आणि बाकीचे उचापती जे आहेत ना विचारातल्या, आपण है ना, फार उद्देश आपण मोठमोठाले ठेवतो आणि त्याचा काही उपयोग नाही. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, जर यू मस्ट बी नॅरो माइंडेड इफ यू वॉन्ट टू प्रोग्रेस. तुम्हाला जर प्रगती पाहिजे असेल तर नॅरो माइंडेड व्हा. कशासाठी? माइंड ब्रॉडचा अर्थ आपण काय म्हणतो, सगळ्या जगाचा विचार करणं आणि सगळ्या देशाचा विचार करणं, सगळ्या बहुजनांचा, सगळ्यांचा विचार करणं.
आणि सगळ्या कॅटेगरींचा विचार करणं. इथं आपल्याला व्यक्तिगत जीवन समजत नाही. आपलं अस्तित्व आपल्याला समजत नाही. हा मी कोण काय हे कळत नाही. आणि आपण सगळ्यांची जबाबदारी घेतो. ते अशक्य आहे. तो भ्रम आहे. तो आपला मी आहे, जो इतरांचं पुढारपण करायला जातो. ज्याला स्वतःचा उत्कर्ष जमत नाही, स्वतःचा उद्धार करता येत नाही, तर दुसऱ्यांच्या उद्धाराची जबाबदारी घेतो. बाबासाहेबांचं जीवन पाहिलं तर आधी स्वतःच्या उद्धारासाठी त्यांनी जास्तीत जास्त शक्ती, जास्तीत जास्त अभ्यास केलेला आहे त्यांनी. स्वतःचा उद्धार म्हणजे काय? का मी कोण, काय, कुठून आलो, कोणाच्या पोटी जन्म घेतला, कोणत्या जातीत जन्म घेतला, मग त्याचा त्रास काय, मग अस्पृश्यता काय, हे सामाजिक अस्तित्व असं का, आपण गावाबाहेर का राहतो, शिवत नाही म्हणजे काय, अन्न मिळत नाही, कपडा मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, जगण्याची साधनं नाहीत, यातना म्हणजे काय, हे प्रश्न त्यांना स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करता करता लक्षात आलेले आहेत. म्हणजे त्यांचा स्वतःशी संपर्क होता, स्वतःचं भान होतं ते. म्हणून जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विझू देता कामा नये. हे जे संदेश आहेत, याचे उगीच मोघम संदेश नाही. त्याला फक्त राजकीय संदर्भ नाही, त्याला अस्तित्वाचा संदर्भ आहे, जीवनाचा संदर्भ आहे. बेस बेस जो आहे तो आपण आहोत, आपलं जीवन आहे. आणि आपल्या जीवनातून आपल्याला दुसऱ्यांचं जीवन कळतं. म्हणून ते म्हणतात की माझ्या समाजाचं दुःख हे मला माझ्या अनुभवातून कळालेलं आहे. हे म्हणजे आता हे बाबासाहेबांच्या संदेशांचं, विधानांचं आपल्याला पुन्हा परीक्षण केलं पाहिजे. पण आपल्याला आपलंच कळत नाही, त्याच्यामुळे बाबासाहेबांची विधानही कळत नाहीत, संदेशही कळत नाही. पण आपल्याला आपण जर कळालो, म्हणजे आपण आपल्यामध्ये जागृत झालो, तर त्या जागृतीतून आपल्याला अस्तित्वाचा बोध होतो, म्हणजे बुद्ध कळतात. आणि बुद्ध कळाल्याशिवाय बाबासाहेबांनी बुद्ध का दिला हे कळत नाही, लक्षात येत नाही. आता हे उलट पण आहे. कधी कधी वाटतं आपल्याला आपण बाबासाहेबांच्या आधारे आपण बुद्धांकडे जाऊ, हे बरोबर आहे एका दृष्टीनं. पण प्रॅक्टिकली हे उलट आहे. धम्माची थेरी आणि प्रॅक्टिस हे परस्पर विरुद्ध आहे. अष्टांग मार्ग पण आपण मागे बोललो. सम्यक दृष्टीपासून सुरुवात नाहीच आहे, दृष्टी नंतर येते. आधी भान आलं पाहिजे. समाधी हा उद्देश आहे. विस्कळीत जीवन हे एकत्रित आलं पाहिजे, समाधी. पण त्याच्यासाठी आधी भान आलं पाहिजे, सती आली पाहिजे, त्याला धरून व्यायाम चालला पाहिजे. त्यानुसार आपण आपली जीवनशैली घडवली पाहिजे, बनली पाहिजे. त्याला धरूनच आपले कर्म बदलतात, कर्मांत बदलतात, आपली वाणी बदलते, चित्त बदलतं, वाणी बदलते, विचार बदलतात. हे हा सगळा समज समज ही दृष्टी जी आहे ना, ही हळूहळू डेव्हलप होते. म्हणून अष्टांग मार्गात सम्यक दृष्टी आधी आहे, म्हणून आपली सुरुवात तिथून होऊ शकत नाही. ती थेरी आहे, तो सिद्धांत आहे. सिद्धांत नेहमी शेवटी येतो. आधी प्रयत्न येतात, आधी प्रॅक्टिस येते, आधी साधना येते. बुद्धांना अष्टांग मार्ग शेवटी सापडलाय, बुद्धगयेमध्ये. आधी नाही सापडला. म्हणून सिद्धार्थ गौतमांनी जे केलं ते बुद्धांना तो बेस होता. ते चुकीचं, काही गोष्टी चुकीच्या असतील, ध्यान चुकीची असतील, काही आत्मक्लेश, तपश्चर्या
चुकीच्या पण असतील, पण शेवटी हे लक्षात आलं, अरे हे जीवनाचं भानच नाही तर बाकी करून काय उपयोग आहे. जिथं जीवनाचं जगण्याचं भान नाही, तिथं सगळ्या कृती ज्या असतात ह्या बेसलेस, निराधार, फाउंडेशनच नाही. तर असे खूप आता हे समुद्रात उतरल्यावर कसं आपल्याला सगळीकडे ते आपल्याला हेलकावे ते घेत घेत ते समुद्र मंथन, समुद्र फिरावा लागतो. तसं धम्म हा सागर आहे. तर या जागृतीतूनच आपल्याला अ, सद्वर्तनाची एक इच्छा निर्माण होते, शीलाची इच्छा निर्माण होते. आणि मग आता इथे दस्सन, शील दस्सन संपन्न. दस्सन म्हणजे दृष्टी, सम्यक दृष्टी, जिथं आपण आता आलो शेवटी अष्टांग मार्गाच्या निमित्तानं. तर ते दस्सन म्हणजे सम्यक दृष्टी जी आहे. आता यांनी बुद्धिमान असा अर्थ केलाय. बुद्धिमान नाही ते. भदंतानंद कौशल्य यांनी त्यांचं मूळ हिंदी पुस्तक कोणाकडे असेल तर ते संदर्भ मला मधून मधून सांगत चला, कारण मला शोधावं लागेल ते पुस्तक. हिंदी भाषांतर त्यांनी केलेलं छोटं पुस्तक आहे आणि ते प्रसिद्ध आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी बुद्धिमान शब्द वापरला असेल म्हणून यांनी बुद्धिमान शब्द वापरलेला आहे. पण दर्शन म्हणजे दर्शन, दर्शन म्हणजे दिसणं, पाहणं, म्हणजे अंतर्दृष्टी आहे. अंतर्दृष्टीच्या अर्थानं ते दिसणं आहे दर्शन. तर ज्याच्यामध्ये हे शील आहे, म्हणजे सदाचरण आहे. कारण एकदा जीवन समजायला लागलं की माणूस दुराचरणातून आपापच बाहेर पडतो. मग समज, कारण समज येते, दर्शन समज येते. मग तो धम्मस्थ होतो. धम्मठ्ठंग म्हणजे धम्मामध्ये स्थिर होतो, म्हणजे धम्म पाहतो. आता आपण जे काही धम्मचिंतन आणि जे जे काही बोलतो आपण, हा धम्माचाच अभ्यास आहे. तर त्याच्या बाहेर आपलं मन नाही गेलं पाहिजे, तिथं स्थिर झालं पाहिजे. ही 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 आजीविका बनली पाहिजे, म्हणजे लाईफस्टाईल, की जीवन पाहायचंय, जीवनाचं अवलोकन करायचं, जीवनाचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यासाठी जीवनाची सती पाहिजे. म्हणून कायानुसती, वेदना चित्त धम्मानुसती ती पाहिजे. तर धम्मठ्ठ. आणि जिथं धम्म आपल्याला दिसतात तिथं असत्य वचन येतच नाही. सत्य त्यालाच म्हणतात जिथं थेट अनुभव येतो. म्हणून सत्यवादीनं म्हणजे सत्यवादी, म्हणजे सत्य बोलतो तो. मनाचं काही बोलत नाही आणि भ्रमात काही बोलत नाही. बेभान अवस्थेत काहीच बोलत नाही. म्हणजे जागृतीमध्ये, सतीमध्ये तो बोलतो. सत्य तेव्हा जन्माला येतं जेव्हा सत्याचं भान असतं. आणि मग अत्तनो कम्म कुब्बानं म्हणजे स्वतःला या कामामध्ये गुंतवतो, गुंतवून घेतो, कर्तव्यात गुंतवून घेतो. तो लोकांना प्रिय असतो, असं त्या कालच्या गाथेचा एक अर्थ आहे. पण धम्म हे एखाद्या फार प्रचंड अशा मोठ्या जाळ्यासारखं पण आहे. जाळं, जाळ्याचा एक धागा ओढला की सगळं जाळं कसं हलतं, तसं नेट. तसं धम्माचे एखादे एक दोन शब्द जरी घेतले तर ते सगळं सगळंच आपल्याला ते त्याच्यात आपोआपच अं, गुंफलं जातं ते. म्हणून एक गाथा किंवा एखाद्या गाथेतला एखादा शब्द जरी घेतला तर ते सगळं जाळं जे आहे ना, ते आपल्याला दिसायला लागतं, जाणवतं. तर ठीक आहे, आज आपण पुढची गाथा पाहणार नाही. आज जे काही झालं ते पुष्कळ झालं. फार
डोक्याला ओझं देऊन पण काही उपयोगाचा नाही. उद्या आपण पुढची गाथा पाहूया. आज इथे मी थांबतो. तुम्ही बोला. बाबूजी बोला. जन्म पुनर्जन्म तुम्ही विषय काढून दिला. बाबूजी हा तर मग आहेत. काढून मी द्यायचं बोलतो काम नाही. हा. बोला 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 बोला. मी बोलतो बाबासाहेबांनी ज्या प्रतिज्ञा दिली त्याच्यामध्ये एक प्रतिज्ञा आहे, आता आज माझा नवा जन्म होत आहे. हम्म. ही पण तितकीच महत्वाची आहे. शरीरानं नाही तर विचारानं माझा जन्म होतोय, हे फार महत्वाचं आहे. तर आता आपण जे काम करतोय ना, ह्याच्यातून आपला नवा जन्म होत चाललेला आहे. अगदी बरोबर आहे. हे बाबासाहेबांचं ते भानावर आलं की माणूस नवीन 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 गोष्टी अशा सुचत जातात. म्हणजे नवीन म्हणजे ते आपल्या अस्तित्वातल्याच असतात, परंतु त्या नवीन रूपात त्या पुढे येतात. म्हणजे नवा जन्मच होतो एक प्रकारे. अगदी माणूस बरोबर नवीन. आहे. हा. आणि मग बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञेचं आपण कुठं अनुकरण करतोय, ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. हो. बरोबर. तर बाबूजी तुम्ही म्हणताय मी काही केलं नाही, परंतु एकच मुद्दा लक्षात आणून देणं ते पण चर्चेला गती देणारा भाग आहे तो. त्यांनी पुनर्जन्माचा मुद्दा म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं ते लक्षात आलं माझ्या. कारण आपण पुनर्जन्म म्हटलं की आपण लगेच आत्मा कर्म पुनर्जन्म तिकडे जातो, कारण ते संस्कार आहेत आपल्यावर. आपल्यावर बुद्धाचे संस्कार नाहीत, बुद्ध धम्माचे संस्कार नाहीत. त्यामुळं आपण बुद्धाच्या धम्माच्या दृष्टीनं आपण शब्दांचा विचार करत नाही. आपलं मन ज्या ज्या संस्कारांनी संस्कारित झालेलं आहे, त्याच्यातच ते त्या त्या दृष्टीने ते विचार करायला सुरुवात करतात. बाबासाहेबांनी अजून एक शब्दप्रयोग केलेला आहे, मला वाटतं. काय जुन्या जुन्या बाटलीत नवीन दारू, असं काहीतरी शब्दप्रयोग आहे तो. बरोबर आहे का? बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये हा शब्दप्रयोग त्यांनी टाकलाय. आता दारू म्हणजे ऍक्च्युअल नशा नाही ती. ज्ञान. जुन्यात जुन्यात काय म्हणतात, जुन्या पॅकिंग मध्ये, म्हणजे जुने शब्द आहेत. म्हणजे आता समजा दृष्टी शब्द त्यांनी त्यांनी सम्यक दृष्टी, नवीन नवीन त्याला अर्थ दिला. संकल्प जुना, सम्यक संकल्प. वाणी, सम्यक वाणी. कर्म, कर्मांत, सम्यक कर्मांत. आजीविका, त्यांनी लाईफस्टाईल, बाबासाहेबांनी त्याला लाईफस्टाईल म्हटलेलं आहे. तर तेच शब्द आहेत. किंवा कर्म, पुनर्भव, पुनर्जन्म. आता काही लोक चुकून अनात्मचा संबंध आत्म्याशी जोडतात. आत्मा हा अनात्मचा आधार नाही. अनात्म म्हणजे नॉट सेल्फ. सत्काय दृष्टी जी आहे ना, पहिला अडथळा, त्याला ते विधायक उत्तर आहे. सत्काय दृष्टी म्हणजे मी मधून बाहेर पडण्यासाठी, मीच्या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी अनात्मबोध आहे. आणि तो पहिलाच अडथळा आहे, सत्काय दृष्टी. देहात्मदृष्टी, असं बाबासाहेबांच्या बौद्ध पूजा पाठमध्ये त्याचा अनुवाद मी वाचला. देहात्मदृष्टी, सत्काय दृष्टी, स्वकाया दृष्टी, ही काया मी आहे. ओके. अनेक मुद्दे पुढे येत आहेत. थांबूया का? त्रिभुवन सर, बाकीच्यांचे काही आवाज येत नाही जास्त. धानके सर, शेजवळकर सर, अनिल गायकवाड, कसबे, कसबे बोलले थोडस, मस्के, सुनंदा, शीला मॅडम, कोण राहिलं?
तुम्ही तुम्ही थोडस बोलले ना, मग मला असं वाटतं आपण बरोबर चाललेलो आहे. म्हणजे सोबत चाललेलो आहोत. बरोबर चाललो म्हणजे सोबत चाललेलो आहोत. नाही तर आपला एस टीचा ड्रायव्हर असतो, तो आपला गाडी चालवत असतो, मागं कोण बसलंय म्हणजे काही त्याला त्याचा संपर्कच नसतो मागं. जेवढा कंडक्टरचा असतो, तर थोडं मागं वळून पाहावं लागतं. फीडबॅक त्याला म्हणतात. फीडबॅक म्हणजे आपल्याला ती गोष्ट किती लक्षात येत चाललेली आहे, त्याचं थोडंसं प्रतिसाद पाहिजे. म्हणून ते विचारावं लागतं. ओके. थांबायचं का? जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय.